कृपया मॅच चालू करा. पुणे टीमचे अतिरिक्त खेळाडू विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय आणि आपण लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत. वाईट बॉल आहे. पंच 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन यांनी जरा लक्ष ठेवा की कोण बाहेरून आलेला आहे किंवा नाही आहे. परत मॅच खेळल्यानंतर हारल्यानंतर असं कोणी म्हणू नका की हे बाहेरचे आहेत आणि हे आतले आहेत. कारण कागदपत्र तपासणी हे आम्ही करतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त जे ग्राउंडमध्ये लोक जातात त्यांची तपासणी होत नाहीये आणि ते शक्य पण नाहीये. हे आपण एका विश्वासाने आपण तुमच्यावर लादलेली गोष्ट आहे आणि विश्वास हा खूप मोठा असतो. त्यामुळे कोणीही बाहेरच्या व्यक्तीने खेळू नये अशी आमची नम्र विनंती आहे. आणि असेल तर त्यांना त्वरित बाहेर काढा. आपल्याला खेळाडू कमी पडत असतील तर आम्ही पुरवू. ज्यावेळेस आपण आपल्या नगर परिषदेच्या संघामधून एखादा बाहेरचा खेळाडू खेळवत असू तर तो आपल्याच एखाद्या खेळाडूवरती अन्याय आहे. तर कृपया असा अन्याय आपल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावरती करू नये. मॅच पुन्हा एकदा सुरू होते आहे. आपण पाहतोय एका बाजूने जेजुरी संघ त्यांच्या अगेन्स्ट स्पेन संघ, एक पुण्यातला संघ एक रायगडातला संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. पुढचा बॉल बॅक फुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. बॉल ट्रॅव्हल झाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खूप वेगाने. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु रेड जिंकली आहे चेंडूने आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आलाय 4 चौकार. लँड कुठे होईल? लँड झालाय आउट ऑफ दी पार्क. चौकार नंतर आलाय सिक्सर.
यावेळेस देखील लॉफ्ट केलाय लंग ऑफ रिजनला आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. वन मोर सिक्सर. Leg, another wide, another single. Extras added in the total. Now score move on 21 without loss. चांगली सुरुवात केली आपण एकदा आपण पाहतोय जेजुरी टीमने. 21 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल बॅटचा आतलं एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. आणखी एक बॉल डॉट आलाय. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय टॉप एज लागले आणि एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती आहे. 22. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. सव्वीस धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय जेजुरी टीमच्या काम चांगली सुरुवात केली या जोडीने. आपण पाहतोय 26 धाव्यांपर्यंत मजल मारली आणि एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. एका षटकामध्ये 26 धावा जेजुरीकरांनी बनवल्यात. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली या जेजुरी टीमची. जेजुरी नगर परिषद आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. सव्वीस धावा धावपलकावरती आहे. गोलंदाज खरात गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. अक्षय खरात आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आणि यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय लॉंग ऑन रिजनला खेळाडू आहे. झेल इथे मात्र सुटलाय. घरपोच सेवा दिली होती आणि झेल मात्र इथे सुटलाय. खराब जजमेंट पाहायला मिळालं. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती आहेत. 27. जुबेर आहेत. आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती.
जुबेर आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय मैदानावरती आहेत बॅटर संतोष आणि जुबेर ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल हुक करतायत आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये बॉल आलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतायत बॉल लढवण्याचे आणि अडवले देखील बॉलला. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा तर अर्धी झाला. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. डिरेक्ट हिट आवश्यक होती आणि ती मात्र होत नाही. 3 धावा मिळतील. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30. पुन्हा एकदा पुढचा बॉल चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या संघासाठी 2 धावा कमीत कमी वाचवलेत क्षेत्ररक्षकाने आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहे. 32. पुढचा बॉल आपण पाहतोय चांगला फटका आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनचे देखील खेळाडू बॉलच्या दिशेने आलेत. तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव मिळेल आणि 33 धावा धावफलकावरती आहेत. 33. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता. आपण पाहतोय चांगला फटका आहे. लॉंग ऑफ रिझनला बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील. आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. 34. शेवटचा बॉल आपण पाहतोय. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. 34. यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहे. झेल टिपलाय. विकेट. खेळाडू बाद. फलंदाज बाद आहे. सुनील सोलंकी आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पहा, नगर परिषद आणि नगर पंचायत व्यतिरिक्त बाहेरचे खेळाडू स्पर्धेमध्ये खेळू नका. 10वीचे पेपर चालू आहेत आणि एका भावाने बहिणीसाठी कॉपी देण्यासाठी पोलीस बनले होते. बीडमध्ये एका महाशयाने आरटीओ झाले आणि सांगितलं की MBA मधून आम्ही आरटीओ झालो. असं चालत नाही. जे डिपार्टमेंट असतील त्या डिपार्टमेंट मधलेच खेळाडू फक्त मैदानावरती खेळतील याची नोंद सर्व खेळाडूंनी करून घ्या. 34 धावा धावफलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये.
लेग कटर स्वरूपाचा हा बॉल होता, पडल्यानंतर शार्पली कट झाला बाहेरच्या दिशेने. आपण पाहतोय डॉट बॉल आलेला. कृपया आपण आणलेले कागदपत्र हे मुख्याधिकारी यांच्या सहीने अटेस्टेड केलेले पाहिजे. अपील तर आहे जोरदार पंचांकडे आणि आपण पाहतोय इथे मात्र फलंदाज अक करतायत म्हणजे विकेट आली आहे. खेळाडू बाद. चौतीस धावा आहेत धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुलर लेनचा आहे. पंचांकडे अपील झाली आहे लेग बिफोर विकेटची. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. ज्यावेळेस मात्र आणखी एक बॉल डॉट आला होता परंतु फलंदाजाने क्रीज सोडलंय आणि इथे आली आहे विकेट. खेळाडू बाद. नसते चेअर बाय होत आहेत ते. थोडं अजून आपण त्यांना प्रोत्साहन दिलं असतं तर चेअर गर्ल्स पण झाले असते ते. चौतीस धावा धावपलकावरती आहेत आणि बऱ्याच वेळापासून 34 आहेत धावपलकावरती. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय आणखी एक बॉल इथे डॉट आला होता आणि धावबाद स्वरूपामध्ये आणखी एक विकेट आलेले आहे. चार बॉल वरती लगातार 4 विकेट आलेल्या आपण पाहिल्यात. त्यामध्ये धावबाद स्वरूपामध्ये बऱ्याचशा विकेट आलेल्या आहेत. 34 धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचा बॉल या इनिंग मधला शिल्लक आहे अजून देखील. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिझनला डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलच्या दिशेने आलेत, बॉलला रोखतील तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे, परंतु 3 धावा मिळणार नाहीयेत. 2च धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. शेवटच्या बॉलवरती देखील धावबाद स्वरूपामध्ये विकेट आलेला आपण पाहतोय. विनंती आहे पेन संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आकेश म्हात्रे आणि रोहन दिवेकर. आकेश म्हात्रे, रोहन दिवेकर. रोहन, 1 मिनिट या इकडे. चला पेन संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. कुठलाही संघ जाताना हा मेन स्टेज आहे, त्याच्या समोरून एंट्री करायची आहे. कुछ नहीं किया यारों ने मेरे वास्ते. थर्टी 37 धाव्यांचं लक्ष आहे आपण पाहतोय मैदानावरती. पहिला बॉल शार्पली लेग कट झालाय आणि पहिला बॉल डॉट आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील आपण बाहेर लगातारचे 3 बॉल डॉट टाकले होते. गोलंदाजी ट्रॅक वरती संतोष आहे आणि संतोषकडे ही क्षमता आहे, सुरुवातीला देखील त्याने चांगले केलेले आहे, परंतु यावेळेस मात्र कोण बदललेलं आपण पाहतोय. संतोषने पाठीमागच्या सामन्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर लेफ्ट आर्म राऊंड विकेट कोण होता, यावेळेस आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत गोलंदाज संतोष.
यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल गेलाय आणि बॉल जाईल, आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. यावेळेस मात्र शरीरावरती हा बॉल एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथून मात्र अर्जित देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव आलेली आपण पाहतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 5. आणि खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय बदलापूर कुळगाव जी नगर परिषद आहे, कुळगाव बदलापूर, त्यांच्या वतीने आपण पाहतोय या ठिकाणी मयूरजी पिशेकर आणि प्रतीकजी पिशेकर यांचे देखील आभार आम्ही मानतोय, कारण हे मैदान त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं गेलंय. या स्पर्धेसाठी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतोय. फटका यावेळेस देखील चांगला आहे. ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि एकच धाव इथून मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे अगदी एक मार्गस्थ आहे आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. संतोष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. एका बाजूने पेन संघ देखील ताकदवर आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जेजुरी संघ मैदानावरती खेळतोय. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे आणि खेळाडू धावतायत बॉलच्या पाठीमागे. आपण पाहतोय कोण जिंकेल ही रेस, हा प्रश्न आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा इथून पूर्ण झाल्या. 3 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 37 धाव्यांचं लक्ष आहे. 9 धावा धावफलकावरती. नऊ धावा धावफलकावरती आहेत. संतोष अजून देखील आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 37 धाव्यांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका कमालीचा आहे आणि दूर देखील खूप जातोय. लांब लचक दूरवरचा सिक्सर. Yeah. 15 धावा धावफलकावरती आहेत. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 15. बॅकफुटला गेले. स्क्वेअर करता. ओ व्हाट अ कॅच, दॅट इज ब्युटिफुली टेकन. व्हाट अ कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त हा झेल आहे. लाजवाब कॅच. विकेट खेळाडू बाद.
बॅटर जयेश मैदानावरती आलेत, परंतु एकदा कॅच आवडला असेल तर सर्वांच्या जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीचा झेल आहे आज दिवसभरामधला. प्रसाद यांच्या माध्यमातून लाजवाब झेल टिपला गेलाय. रिप्ले आपण पाहतोय आणि पाहण्यासारखा रिप्ले आहे. 10 क्रिकचे खरं तर आभार आपण मानू. यासाठी कॅमेरामॅनचे वर्क खूप महत्वाचं होतं, ऑपरेटरचं वर्क देखील महत्वाचं होतं. चांगला फटका आहे आपण पाहतोय. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहेत आणि 2 धावा इथून पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. जेजुरी आणि पेन अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने वेगाने आलेत. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18. 3 बॉल टाकले गेले. षटक क्रमांक 2 मधले जिंकण्यासाठी 37 बनवायच्यात. कोणता संघ जिंकेल इथून हा मात्र प्रश्न आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवर आहेत आणि कशा रीतीने क्रिकेट खेळतात हे मात्र पाठीमागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं. आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत जर सामन्याचा लेखाजोखा पाहिला तर दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आणि आणखी एक बॉल इथे तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18. हॅलो समालोचक, नेक्स्ट मॅच क्लिअर करा. पुढचा बॉल आपण पाहतोय. राईट झाला, लेंथ वरती हा बॉल पडला. राईट झाला, कठीण होतं बॅटर साठी खेळणं. आणि ज्यावेळेस लेंथ वरती बॉल पडतात राईज होतात. म्हणजे पहा, लेंथ वरती ज्यावेळेस बॉल पडतो अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून असे बॉल खेळणं खूप कठीण असतं. कारण रिॲक्ट करण्यासाठी फलंदाज म्हणून तुमच्याकडे खूप कमी वेळ असतो. लेंथ वरचा बॉल राईज झाला, खेळणं कठीण होतं. आपण पाहतोय डॉट बॉल आहे. 37 धाव्यांची आवश्यकता आहे. समालोचक, नेक्स्ट मॅच काय आहे त्याचा जरा रेफरन्स दिला तर बरं होईल. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपला. आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे आणि धाव्यांची आवश्यकता असेल ती. सहा बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. तर निर्णय येणार आहे पुढच्या सामन्यात आपल्यापर्यंत. सांगू आमच्यापर्यंत माहिती आल्यावरती तुम्हाला देखील देऊ. 6 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे आणि हे मैदान ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते मात्र या बदलापूर गावातील खर तर आपण पाहतोय एक प्रसिद्ध उद्योजक आहेत मयूरदादा पेशेकर आणि प्रतीकदादा पेशेकर यांच्या माध्यमातून हे मैदान खर तर आपण पाहतोय मिळालेलं आहे. आणि या दोन्ही मैदान मालकांचं विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मानतोय. आणि त्यांच्या पिताश्रींच्या नावाने हे मैदान आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतोय. आणि या मैदानावरती मात्र आज उद्या आणि परवा 2-3 दिवस मात्र या मैदानावरती क्रिकेटचा थरार सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 6 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 18 धावा इथून अजून देखील बनवायच्या आहेत. 6 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. 6 मध्ये 18 आवश्यक आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील जेजुरी संघाने 36 धावा बनवल्या होत्या. वाईट बॉल आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती.
अजून देखील 6 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. जेजुरीचं आणि छत्तीसच्या आकड्याचं जवळचं नातं आहे. 2 मॅच मध्ये खरं तर 36 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि 37चं टार्गेट दिलं होतं. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉस वरती पेनकरांनी फुल टॉस वसूल केलाय. ठोकलाय सिक्सर. ते 5 बॉल मध्ये 11 धावा अजून देखील आवश्यक आहे. स्लॉक स्वीपचा फटका पाहिला पाठीमागच्या बॉल वरती. जेजुरी संघाने देखील लांबचा प्रवास केला, तितकाच लांबचा प्रवास पेन संघाने देखील केलेला आहे. आणि हे 2 संघ सध्याच्या घडीला मैदानावरती खेळत आहेत. एक संघ आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामधला आहे, जेजुरी या ठिकाणाहून या ठिकाणी दाखल झालाय. दुसरा संघ पेनचा आहे, रायगड जिल्ह्यामधला हा देखील संघ आहे. शेवटचे 5 बॉल 11 धावेंची आवश्यकता अजून देखील मैदानावरती असणार आहे. 5 बॉल आणि 11 धावा. 5 बॉल 11 धावा. डीप मध्ये बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत, खूप वेगाने आलेत. 2 धावेंचा प्रयत्न आहे. इथे मात्र बॉलला गॅदर करू शकले नाही आणि 2 धावा देखील अर्जित होतील. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहे. 9 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता. पहिली मॅच मात्र क्रुशियल मोमेंटला जाताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये अनेक सामने झाले, परंतु बरेच सामने एकाकी होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले, परंतु ही मॅच क्रुशियल मोमेंटला गेलेली तुम्हाला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना पोहोचलेला आपण पाहतोय. अजून देखील दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणता संघ इंदून जिंकेल हे चित्र मैदानावरती पाहायचंय. इथे आपण पाहतोय प्ले अँड मिस. आता मात्र 3 बॉल 9 धावेंची आवश्यकता. प्रत्येक बॉल नंतर इक्वेशन बदललं जाईल. कोण जिंकेल ही मॅच, जेजुरी की मग त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ पेन, हा प्रश्न आहे सध्याच्या घडीला मैदानावरती. एका बाजूने पेन संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जेजुरी संघ मैदानावरती खेळतोय. हा देखील बॉल डॉट आहे, म्हणजे 2 बॉल. वाईड आहे. थोडासा लेट निर्णय आलाय पंचांचा आपण पाहतोय, परंतु वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव असेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. आर्ग्युमेंट करू नका, एक खेळाडूंना विनंती आहे. चला मॅच सुरू करा. 29 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल आणि 8 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. पंच मैदानावरती आहेत आणि प्रत्येक ऍक्शन वरती रिॲक्शन देण्याचा अधिकार त्यांना आहे. न्यूटनचा तिसरा लॉ आहे, एव्हरी ऍक्शन देर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक ऍक्शन वरती तुम्हाला रिॲक्शन पाहायला मिळेल. कारण बॉल काउंट करण्याचा अधिकार पंचांना आहे, बॉल वाईड देण्याचा अधिकार देखील त्यांना आहे. सामन्याचे सामना अधिकारी ते आहेत आणि ते निर्णय घेतील, सर्वस्वी ते जबाबदार आहेत. ऑन साइडला आपण पाहतोय डीप मध्ये बॉल गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि आपण पाहतोय फलंदाज. इथे मात्र धावबाद होतील. 2 बॉल आणि 7 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 2 बॉल शिल्लक आहे, 7 धावेंची अजून देखील आवश्यकता मैदानावरती. आणि मॅच मध्ये काय होईल हे चित्र माझं अजून देखील स्पष्ट नाहीये. 2 बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. इथून जर एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सामना जिंकेल आणि चौकार जर आला तर सामना अजून देखील दोलायमान स्थितीमध्ये आहे, तो दोलायमान स्थितीमध्ये जर राहील.
2 बॉल आणि 7 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. मैदानावरती काय होईल हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठावरती आहे. मॅच रोमांचक स्थितीमध्ये या बॉलवरती षटकाराला बॅटिंग करणारी टीम एकदम सामन्यामध्ये एंटर होईल. या बॉलवरती चौकाराला सामना पुन्हा एकदा दोलायमान स्थितीमध्ये असेल. काय होईल या बॉलवरती? हा बॉल खूप महत्वाचा आहे या सामन्यासाठी. आणि बॉल हवेत तर गेलाय, दूर किती जाईल क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत, परंतु इथे आलाय षटकार. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच जर टाय झाली तर निर्णय सुपर ओव्हर वरती दिला जाईल. मौके पे लगा है सिक्सर. आणि आता मात्र आपण पाहतोय 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल? पेन संघ की मग जेजुरी संघ? हा बॉल जर डॉट आला तर मग मात्र मॅच टाय होईल आणि सुपर ओव्हर वरती या सामन्याचा निर्णय दिला जाईल. इथून मात्र आपण पाहतोय अगदी सुपर ओव्हर शक्य आहे. आणि इथे मात्र डायरेक्ट हिट झालेले आहे आणि पंत सांगतायत की धाव पूर्ण झाली आहे. याचा अर्थ आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम पेन संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूया तितकंच कौतुक. शेवटच्या बॉल वरती या सामन्याचा निर्णय आलाय.